शिखर बँक घोटाळ्याचा क्लोजर रिपोर्ट येता संजय राऊत यांचा मोठा गौप्यस्फोट. शिखर बँक घोटाळा प्रकरणी अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्यावर आरोप होते. या प्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू होती. मात्र आता न्यायालयात क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आलेला आहे. आर्थिक गुन्हे अन्वेषण अहवाल विशेष न्यायालयाने स्वीकारला असून या अहवालात सर्व राजकीय नेत्यांना क्लीन चिट देण्यात आलेली आहे. यावरून बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी अनेक मुद्दे उपस्थित केलेत. क्लोजर रिपोर्ट करावाच लागेल, कारण त्या आता उपमुख्यमंत्री झालेले आहेत. हे सगळे भ्रष्टाचारासंदर्भातले क्लोजर रिपोर्ट व्हावेत म्हणून अजित पवारांसह 40 लोक हे भाजपच्या वळचणीला गेले आहेत. पण अजित पवार असताना क्लोजर रिपोर्ट झाला नाही. अजित पवार असताना जरंडेश्वर साखर कारखान्याचा विषय बंद झाला नाही. हा रिपोर्ट क्लोज करावा असा शेरा देत ही फाईल दिल्लीला गेली. मात्र त्यावर नव्यानं चौकशी करा असा केंद्रीय सहकार मंत्रालयाचा शेरा मारून अमित शहाने ती फाईल परत पाठवल्यामुळे अजित पवार अस्वस्थ होते. त्यातूनच त्यांना परत माघारी जायचं होतं. ज्या कारणासाठी मी भाजपसोबत आलो ती फाईलच बंद होत नसेल तर कशासाठी थांबायचं असं त्यांना वाटत होतं, असा दावा राऊतांनी केला आहे. शिखर घोटाळ्यासंदर्भात क्लोजर रिपोर्टची कारवाई सुरू होती, पण काही लोकांनी त्यावर अण्णा हजारेंसह काही लोकांनी आक्षेप घेतला. त्यामुळे ती कारवाई थांबवली होती. पण आता अण्णा हजारे यांना न जुमानता हा क्लोजर रिपोर्ट आलेला आहे असं भाष्य संजय राऊत यांनी यावर केलं आहे. अजित पवार असताना क्लोजर रिपोर्ट का आला नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. बघा, क्लोजर रिपोर्ट हा करावाच लागेल, कारण त्या आता डेप्युटी CM झालेले आहेत आणि हे सगळे भ्रष्टाचारासंदर्भातले क्लोजर रिपोर्ट व्हावे म्हणून अजित पवारांसह 40 लोक हे भाजपच्या वळचणीला गेले. पण अजित पवार असताना क्लोजर रिपोर्ट झाला नाही. लक्षात घ्या, अजित पवार साहेब असताना जरंडेश्वर साखर कारखान्याचा विषय बंद झाला नाही. तो दिल्लीला फाईल गेली की हा रिपोर्ट क्लोज करूया. अमित शहानी त्याच्यावरती नव्याने चौकशी करा असा केंद्रीय सहकार मंत्रालयाचा शेरा मारून ती परत पाठवल्यामुळे अजित पवार अस्वस्थ होते. अजित पवारांची अस्वस्थता त्यातून होती आणि त्यातून त्यांना परत माघारी जायचं होतं. ज्या कारणासाठी मी भाजपबरोबर आलो ती फाईलच बंद होत नसेल तर मग कशा करता थांबायचं. जरंडेश्वर कारखान्याच्या फाईलविषयी बोलतोय. शिखर घोटाळ्यासंदर्भात क्लोजर रिपोर्टची कारवाई सुरू होती, पण काही लोकांनी त्याच्यावरती आक्षेप घेतला. अण्णा हजारे वगैरे लोकांनी, त्याच्यामुळे ती थांबली होती. आता ती मला वाटतं अण्णा हजारे यांना न जुमानता हा क्लोजर रिपोर्ट आलेला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.